नमस्कार. आज आपण सांडगे करणार आहोत. त्या सांडग्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी मी मुगाची छिलटीवाली डाळ घेतलेली आहे. हे दोन्ही मिक्स आम्ही करून वडे करणार आहे. आता भिजत घातलेली आहे मी. आता 5 तास झालेले आहेत डाळ भिजवून. आता हे छिलटी डाळ होतं त्याची मी थोडीशी असं सालपट मी काढून घेणार आहे. आता दोन्ही डाळी मी चांगले धुवून घेतलेले आहेत. आता मी चाळणमध्ये काढून घेते. हे दोन्ही डाळ मिक्स करून घ्यायचं. आपण दोन्ही डाळ काढून घेतलेले आहे चाळणमध्ये. आता हे आपण रात्रभर आता हे असंच ठेवायचं आहे आपल्याला. ही डाळ रात्री आपण काढली होती आणि आता चांगली सुकलेली आहे. आणि यासाठी आपण हे साहित्य वापरलेलं आहे. पाव टीस्पून आपण हळद घेतलेला आहे. 1 टीस्पून आपण बॅडगे मिरचीचा मसाला घेतला आहे. 2 टीस्पून आपण मीठ घेतलेलं आहे. आणि 1 मूठ आपण कोथिंबीर घेतलेला आहे. अर्धा इंच आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या जरा कापून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आपण अद्रक लसूण कोथिंबीर मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपण वाटलेलं वाटण आता यामध्ये घालून डाळीमध्ये मिक्स करून नंतर आपण एकत्र परत वाटून घेणार आहे. आता आपण हे वाटून घेऊया. आता आपण पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून असं बॅचेसमध्ये आपण वाटून घ्यायचे आहे. आपण मूग डाळ आणि सर्व मसाले वगैरे दिले होते, आलं लसूण कोथिंबीर वगैरे, ते सर्व आपण असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. ताटाला आपण तेल लावून घेतलेलं आहे कारण वडे मग चिटकणार नाही. तर आपण असं वडे पाडूया. हे बघा आता आपले सांडगे झालेले आहेत. आता हे कडक उन्हामध्ये आपण 2 दिवस सुकवून घेऊ. हे सांडगे आपण चांगले सुकवून घेतलेले आहे. 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवलेले आहे. हे सांडगे आपण घरी करून ठेवले वर्षाचे. तर आपण कधीही आपल्याकडे कोणती भाजी नसेल किंवा कोण पाहुणे वगैरे आले आपल्याकडे किंवा पावसामध्ये भरपूर पाऊस पडत असेल, आपण जाऊ नाही शकत भाजी आणायला, त्या दिवशी आपण हे सांडग्याची भाजी करू शकतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची ते शिकूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.